कष्टाची कमाई श्रेष्ठ। एका गावात दोन चोर राहत होते। ते प्रत्येक दिवशी चोरी करत असे आणि आलेले धन 3 हिस्सेमध्ये वाटून घेत असे। आपापल्या हिस्से स्वतःसाठी व एक हिस्सा ईश्वराला ठेवतात असे खूप दिवस चालले होते। एका रात्री ते चोरीसाठी दुसऱ्या गावात निघाले। बरीच वेळ भटकंती करूनही सुद्धा त्यांना काही चोरी करण्याची संधी मिळाली नाही। ते दोघेही थकून एका मंदिरात बसले। तेथे त्यांना एक साधू संत मंदिरामध्ये झोपलेले दिसले। त्यांनी संताला उठवले व म्हणाले की काही असेल तर द्या, नाही तर मारून टाकेन, जाऊ। संताने त्यांना विचारला तर त्या चोरांनी सांगितले की आम्ही चोर आहोत, आम्ही चोरी करतो। हे ऐकून संत म्हणाले, तुम्ही करता ते चांगले आहे की वाईट, याचा कधी विचार केला? चोर म्हणाले, आम्ही चांगलेच करतो, कारण आम्ही चोरी करून जे धन मिळवतो ते आम्ही 3 हिस्सेमध्ये वाटतो। एक भाग आम्ही घेतो आणि तिसरा भाग ईश्वराला चरणी अर्पण करतो। हे सगळे ऐकल्यावर संत त्यांचा जवळील एक जिवंत कोंबडा काढला आणि त्यांना दिला व म्हणाले, आज तुम्ही काहीही चोरी करू शकले नाहीत, त्यामुळे तुम्हाला हा कोंबडा देऊ शकतो, बाकी माझ्याकडे काही नाही। पण आता चोरापुढे प्रश्न पडला की आता याचे हिस्से कसे करायचे? ते दोघेही चोर आश्चर्यचकित झाले। संताने त्यांना आशय समजावून म्हणाले की चोरी हा जगण्याचा पर्याय नाही। तुम्ही कष्टाची कमाई करून त्यातील एक हिस्सा ईश्वराचरणी ठेवा, ते खरे सार्थक आहे। हे सगळे म्हणणं त्या चोराला पटले आणि ते दोघेही संताला नमस्कार करून चोरी सोडून द्यायचा निर्णय करून तेथून निघून गेलेत। तात्पर्य, पापाची कमाई दुःखाचे कारण बनते, तर कष्टाची कमाई मानसिक सुख, शांतता आणि आत्म्याला सुख देते। मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।